साहेब, आता दोन्ही ठाकरेंचा एक संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध झाला. मुंबईला 100% म्हणजे 100 वीज मोफत देऊ असा प्रकार त्यांनी म्हटलेला आहे. उद्या जालन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींची जाहीर सभा आहे. 11 वाजता जालन्याला माननीय मुख्यमंत्री येत आहे आणि सोबतच जालन्यामध्ये माननीय रावसाहेब दानवेजी, बबनराव लोणीकरजी, कैलास गोरंट्यालजी, संतोष आबा दानवेजी, भास्कर आबा दानवेजी, आम्ही सर्व निवडणुकीची या ठिकाणी तयारी करतो आहे आणि मला विश्वास आहे की जालन्यामध्ये 2/3 बहुमताने प्रचंड मतदारांनी आमचं महापौर जालन्यामध्ये येईल आणि तशी तयारीची नियोजन आम्ही आज केलेलं आहे. आपण जो प्रश्न विचारला, खरं तर उद्धवजींना जनतेने मुख्यमंत्री पाहिलेला आहे. उद्धवजी मुख्यमंत्री असताना केवळ 2 दिवस विधिमंडळ आणि मंत्रालयात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं विकासाचं जे मॉडेल आहे ते कधी उद्धव ठाकरेजी पुढे नेऊ शकत नाही, उद्धव ठाकरेजी करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एकीकडे मुंबईला जगातलं सर्वात सुविधायुक्त सुंदर शहर, भारतातलं सर्वात विकसित शहर आणि मुंबईचा विकसित 2047चं मॅप विजन जे देवेंद्रजींनी केलं आहे आणि देवेंद्रजी आणि आमची महायुती एकनाथ शिंदेजी सर्वांवर मुंबईचा विश्वास आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेजींचं जे काही कार्यकाळ राहिला त्या कार्यकाळाचा अभ्यास केला तर कुठलाही मुंबईकर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. किती खोटारड्या घोषणा केल्या तरी खोटारड्या घोषणा आहे ते लोकांना माहिती आहे. त्यामुळं मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींनी केलेला जाहीरनामा किंवा त्यांनी दिलेलं आश्वासनं, हे आश्वासनं फेक आहेत, काहीच पूर्ण करणार नाही. आणि तसं मोफत वगैरे वीज द्यायचा अधिकार हा महानगरपालिकेचा नाही. खोटारड्यात आश्वासन त्या ठिकाणी दिले गेले आहेत, कधीच पाडू शकत नाही असे आश्वासन दिले गेले आहे. 25 वर्ष महापौर पदावर राहूनही जे लोक मुंबईला पुढे नेऊ शकले नाही, मुंबईला पुढे नेण्याकरता देवेंद्र फडणवीसांनाच यावं लागलं. खरं तर अशा लोकांवर मुंबईची जनता विश्वास ठेवणार नाही. कालच सांगितलं की आजही सकाळी सांगितलं की अजितदादांनी जे काही मांडलं त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीवर टीका टिप्पणी केलेली आहे. भारतीय जनता पार्टीबद्दल त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही गोष्टी मांडल्या आहेत. समन्वय समितीमध्ये जे ठरलं होतं की कुणाही मोठ्या नेत्यांनी मित्र पक्षावर निवडणूक लढताना मतभेद आणि मनभेद होणार नाही असे कुठलीही टीका टिप्पणी करायची नाही. अजितदादांनी काल टीका टिप्पणी करताना काही गोष्टी पाळायला पाहिजे होत्या. त्यांना सल्ला देण्याला मी इतका मोठा नाही आहे, पण जे ठरलं होतं ते अजितदादांनी पाडलं. अजितदादांनी कालच्या चर्चेमध्ये मित्र पक्षावर कुठला आरोप लावणार नाही अशी जी स्पष्टता आणली होती आमच्या समन्वय समितीत, ती त्यांनी तोडलेली आहे. तर मला एवढीच विनंती आपल्या माध्यमातून अजितदादाला करायची आहे की मित्र पक्षाचं सरकार असताना, आपण सोबत एकंदरीत सरकार चालतो असताना किमान वरिष्ठ नेत्याकडनं अशा वक्तव्याची त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. भाजपनं चुकीचा पायंडा पाडू नये.